नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक लहान गोष्ट सांगतो. गोष्टीचं नाव आहे आनंदाची छोटी चावी. चला तर मग सुरू करूया. एका छोट्या गावात राहणारा रमेश नेहमीच अस्वस्थ असे. चांगली नोकरी, पैसे, घर सर्व काही होते, तरी तो कधी हसत नव्हता. आनंद कुठे मिळेल असा प्रश्न त्याला रोज पडायचा. एके दिवशी त्याने आपल्या आजोळी राहणाऱ्या आजोबांना विचारले. आजोबा हसले आणि म्हणाले, "चल, आज मी तुला दाखवतो." दोघे जंगलात गेले. आजोबांनी एक छोटा फुलपाखरू पकडले आणि म्हणाले, "हे बघ, हे फुलपाखरू फक्त फुलांवर बसते, तरीही ते आनंदी असते, कारण त्याला फक्त सध्याच्या क्षणात जगायचे असते." मग आजोबा म्हणाले, "आनंदी जीवन जगायचे असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेव. 1. कृतज्ञ रहा. रोज सकाळी 3 गोष्टींसाठी धन्यवाद दे. 2. साध्या गोष्टीत आनंद शोध. चहाचा घोट, मित्राची हाक, सूर्योदय. 3. दुसऱ्यांना मदत कर. जेव्हा तू दुसऱ्याला हसवशील तेव्हा तुझा आनंद दुप्पट होईल." रमेश घरी परतला. दुसऱ्या दिवसापासून त्याने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली. रात्री मित्रांबरोबर गप्पा मारल्या, आईला मदत केली आणि सकाळी व्यायाम केला. काही महिन्यांत लोक त्याला विचारू लागले, "रमेश, तू इतका आनंदी कसा राहतोस?" रमेश हसून म्हणाला, "आनंद बाहेर कुठे शोधू नका. तो तुमच्या आतच असतो. फक्त त्याला जागृत करा. आनंदी जीवन जगायचे असेल तर साधे राहा, कृतज्ञ राहा आणि प्रेम करा."